नमस्कार. मी सोलापूर शहरातील एक समाजसेवक, जागरूक नागरिक आणि महानगर प्रामाणिक अधिकारीची भरती करावी. कारण ह्यांनी जे 15 वर्ष भूमी मालमत्ता विभागात होते, असंच जे सोलापूर शहरात मोबाईल टॉवरचे जे टॉवर आहेत, यात देखील मोठा गैरप्रकार झाल्याची माहिती समजते. आणि त्या संदर्भात त्यांचेच मंडळी किंवा त्यांच्या घरचेच व्यक्तीकडनं तर टेंडर आहे. त्यामुळे त्यांनी अनेक नियम धाब्यावर बसून काम करतात अशी माहिती. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? होय, आमच्या कानावर ते सुद्धा आलेलं आहे की ह्यांच्या जवळच्या लोकांना ते कामं मिळत असल्या कारणाने सर्व त्या नियमाचा सर्रास भंग करून केवळ आपलं स्वस्वार्थ साधणे कामी. कारण ह्या महानगरपालिकेच्या अधिकारी असल्याने, इतर अधिकाऱ्याशी यांचे साठे लोटे असल्या कारणाने, ओळख संबंध असल्या कारणाने ह्या बेकायदेशीर कामाला चालना देतात असं आमचं एक मत आहे. त्यात तथ्य आहे नाही हे आयुक्त साहेबांनी तपासावं आणि यांच्या विरुद्ध योग्य ती विभागीय चौकशी करावी की यांनी एवढी अकूट संपत्ती कुठून गोळा केली, कशी गोळा केली. शेतीवाडी असू दे किंवा हे नवीन बांधकामाचं हे असू दे, आणि जागेवर बसूनच का काम करतात. आम्ही दिलेल्या पत्त्यावर जाऊन त्यांनी ते तपासत का नाहीत. बांधकाम चुकीचं आहे, जास्तीचं आहे, बेकायदेशीर आहे, अवैध आहे, किंवा ज्या ठिकाणी कोणीही बांधकाम परवाना घेतलेला नाही अशा ठिकाणी सुद्धा हे जात नाहीत. केवळ आमच्याकडून ते पॉईंट म्हणजे लोकेशन लुकआउट करतात आणि त्यांना बोलावून काय करत असतील ते देव जाणे. कारण मेहरबान कोर्टानं सुद्धा आदेश दिलेला आहे की अमकी अमकी जागा पाडा. तर अद्यापपर्यंत त्याला 10 वर्ष होत आले पण ह्यांनी त्याला हात लावत नाहीत. जर पूर्वीच्या एका उपअभियंत्यानं पाडण्याचा प्रयत्न केला असता, त्यास आपल्या महानगरपालिका कार्यालयामध्ये दमदाटी देणे, मारहाण करणे असा प्रकार घडल्याने घाबरून त्या भादुले नावाच्या उपअभियंत्यानं आपला राजीनामा देऊन घरी बसणं पसंत केलं होतं. ही गोष्ट संपूर्ण महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात किंवा सर्व कर्मचाऱ्यांना माहीत आहे. असं होऊनच अनेक अधिकारी स्वतःहून राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. कारण का असावे नेमकं? हेच कारण की ते जे प्रामाणिक आणि चांगले अधिकारी आहेत त्यांचं कामाकडचं कौतुक न होता उलट त्यांना दाबलं जातं किंवा त्यांचे जे काही भूमिका आहेत त्या भूमिकेला त्यांनी नाकारून जे असे काही बेकायदेशीर कृत्य करणारे जे सर्रास आहेत ते लोक आपला उल्लू शिदा करतात. वास्तविक पाहता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी भ्रष्टाचार रहित स्वच्छ प्रशासन देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याला काळीमा फासणारे कृत्य घडत असल्याची शंका आहे. सबब यांचे वरिष्ठ म्हणून जे कोणी असतील, मग ते कांबळे साहेब असतील किंवा आयुक्त साहेब किंवा विभागीय आयुक्त साहेब, यांनी या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी किंवा आमचं काही चुकत असेल तर आम्हाला कळवावं. साधं त्या आयुक्त मॅडम 15-20 अर्ज घेऊन उत्तर देत नाही तो की तुम्ही अर्ज दिलाय, आम्हाला मिळालंय, आम्ही काहीतरी करू. म्हणजे काय, केवळ नावाला त्यांना आयुक्त म्हणून बसवायचं की काय? परवाच तुमची माहिती अधिकारामध्ये सुनावणी होती, त्यावेळेस नेमकं काय घडला प्रकार? तर त्यावेळी उपस्थित राहायला हवं होतं जनमाहिती अधिकाऱ्यांना त्याने अकुलमार मॅडम आणि मी अर्जदार. आणि हे तारीख 8-10 दिवसापूर्वी ठरलेली असते. तर त्या दिवशी मॅडम गैरहजर होत्या. मी माझ्या अर्जामध्ये लिहिलंय की संबंधित जनमाहिती अधिकारी गैरहजर आहेत आणि त्यांच्या रजेचा अर्ज असल्याचं आम्हाला दाखवा म्हटलं तर दाखवलेलं नाही. पण उत्तर पत्रिकामध्ये म्हणजे आदेशामध्ये ते म्हणतात की त्यांचा रजेचा अर्ज दुपारी आला. आता ते दोघांचं काय आहे काय नाही हे ते कार्यालयीन बाब आहे. ते आम्ही कशी काय त्यांच्याकडून जबरदस्ती हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं आहे का ह्यांच्या गैरकृत्याला मोठ्या अधिकाऱ्यांची मुकसंमती असते असं म्हणायचं? मे बी होऊ शकतंय. कारण ह्यांच्या अशा अनेक बेकायदेशीर कृत्याबाबत काही कारवाई करण्याऐवजी जर त्यांना ह्यांनी सपोर्ट करत असतील तर मुकसंमती असल्याचे समजावे लागेल किंवा ह्यांच्यामध्ये जे काय ह्यांना मिळणारे असतील वर कमाई त्यामध्ये त्यांचा खालीचा वाटा असू शकेल असंही जाणवत आहे. सबब सोलापूरच्या आपल्या जननागरिकांनी एक मोठ्या प्रमाणात आपला एक रोष प्रकट करून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासंबंधी आपापली मागणी नोंदवावी असं मला वाटतंय. आणि आता तुम्ही काय करा?
जे तुम्ही व्यथा मांडली एकंदरीत, ह्या व्यथाबद्दल जर तुमचं समाधान नाही झालं तर आपण काय करणार? काय आहे, आम्ही एक न्यायिक लढा उभा करण्याकामी योग्य त्या मेहरबान न्यायालयामध्ये यांच्या अकर्तव्यता बेजबाबदार कृतीबाबत दाद मागणी करू आणि यांच्या वरिष्ठापर्यंत ते माननीय नामदार मुख्यमंत्री साहेबापर्यंत आमची तक्रार नोंदवू. शेवटी आम्ही सर्वसामान्य जननागरिक काय आमच्या हातात शस्त्र किंवा कायदा घेऊन यांच्या विरुद्ध कारवाई करू शकणार नाहीत. ह्यांची यांना जाणीव असल्यामुळे ह्यांचे धाडस वाढतंय आणि ह्यांची अवैध संपत्ती वाढत असते, असंच म्हणावं लागेल. एवढं माझं मनोगत मी बोलून सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.